नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या राज्यशास्त्र या विषयाच्या पहिल्या पाठाला जी आहे ही सुरुवात करणार आहोत. यावेळेस आपण इयत्ता 9वी मध्ये राज्यशास्त्रामध्ये आपण भारत आणि जग याविषयी राज्यशास्त्र या विषयामध्ये अभ्यासणार आहोत. या वर्षी आपल्याला एकूण 6 पाठ जे आहेत हे राज्यशास्त्रामध्ये अभ्यासायचे आहेत. त्यातले पहिले जे 3 पाठ आहेत हे आपल्या पहिल्या सत्रासाठी, तर नंतरचे 3 पाठ हे आपल्याला आपल्या दुसऱ्या सत्रासाठी अभ्यासायला असणार आहेत. यात आपण भारत आणि जग यांच्यातलं असणारं नातं किंवा संबंध जे आहे, भारताचे इतर राष्ट्रांसोबत असणारे जे संबंध आहेत याबद्दल आपण अभ्यास करणार आहोत. आता इयत्ता 8वी पर्यंत तुम्ही नागरिकशास्त्र म्हणून तुम्ही शिकत आलेला आहात आणि यावर्षी इयत्ता 9वी पासून तुम्हाला राज्यशास्त्र या नावानं आपण हा विषय शिकणार आहोत. आता नागरिकशास्त्राप्रमाणेच राज्यशास्त्रातही आपल्याला राजकीय जीवनाचाच अभ्यास करायचा आहे आणि हा अभ्यास आता अधिक व्यापक आणि सखोल पद्धतीनं जो आहे हा आता या राज्यशास्त्र यामध्ये आपण करणार आहोत. राजकीय जीवनात ज्याप्रमाणे स्थानिक शासन, संविधानातील मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्व यांचा संबंध किंवा यांचा समावेश जो आहे हा केलेला असतो. त्याचबरोबर त्याच्यामध्ये आपण बघतो की देशाची शासन व्यवस्था कशी आहे, राज्यकारभार, तिथं होणारी धोरण निर्मिती असेल, लोकशाहीच्या विविध चळवळी असेल, यांचाही आपण जे आहे हे राजकीय जीवनात अभ्यास करत असतो. आता या राज्यशास्त्रामध्ये जे आहे तर आपल्याला या सर्वच बाबींचा अभ्यास हा शास्त्रशुद्ध आणि चिकित्सक पद्धतीनं करायचा आहे. म्हणजे बदल फारसा नाही आहे, तोच फक्त अभ्यास करताना जे आहे तर हा आपल्याला चिकित्सक पद्धतीनं आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं आपल्याला राजकीय घडामोडी किंवा राजकीय प्रवाह जे आहे त्याच्या प्रक्रिया काय आहेत, भारताचे इतर देशांसोबत असणारे संबंध काय आहेत, त्याचे परिणाम काय होतात, या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला या वर्षीच्या या राज्यशास्त्राच्या या आपल्या अभ्यासात करायचा आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हे पाठ किंवा या सगळ्या जी माहिती जी आहे ही जर समजून घ्यायची असेल तर मी यापूर्वीही वर्गामध्ये सांगितलेलं आहे की आपण रोजच्या रोज वर्तमानपत्र वाचणं गरजेचं आहे. आता तुम्ही हायस्कूलला आलेले आहात आणि साहजिकच वाचन जे आहे तर मी वर्गातही बऱ्याच वेळेस सगळ्याच विद्यार्थ्यांना हे सांगत असते की रोजचं रोज वर्तमानपत्र वाचलं गेलं पाहिजे. पण आपण हे वर्तमानपत्र वाचताना काय करतो की जे आपलं महत्त्वाचं पान आहे, हो अगदी बरोबर, CNX असेल किंवा मधुरिमा असेल यासारख्या पुरवण्या वाचायच्या, त्यातही शेवटचं किंवा खेळाचं पान वाचलं की संपलं आपलं, त्याच्या पुढे आपण वाचन करत नाही. परंतु जेव्हा तुम्ही आता इतिहास आणि राज्यशास्त्र विषयाचे विद्यार्थी आहात, हा विषय तुम्ही शिकणार आहात, तर तुम्हाला इतर अवांतर जे ज्ञान आहे हे सुद्धा असणं गरजेचं आहे. जेणेकरून तुम्हाला जेव्हा हे तुम्ही पाठ शिकाल वर्गामध्ये तेव्हा तुम्हाला त्याच्याशी असणारा संबंध जो आहे हा लक्षात येत जाईल. आणि म्हणून रोजच्या रोज वर्तमानपत्र वाचत चला. आता सध्या ठीक आहे, आता या काळामध्ये वर्तमानपत्र तुमच्याकडे येत नसतील, पण तुमच्याकडे जे TV आहे तिथं ज्या वेगवेगळ्या वाहिन्या आहेत, वृत्तवाहिन्या आहेत, यावरच्या बातम्या तुम्ही ऐकत चला. चर्चासत्र जी घडतात ती ऐकत चला. आपल्या शासनाचे जे वाहिन्या आहेत बघा, जसं DD राज्यसभा आहे, DD लोकसभा आहे, DD सह्याद्री आहे, यावरचे जे होणाऱ्या चर्चासत्र आहेत किंवा जे कार्यक्रम आहेत ते पाहत चला. जेणेकरून तुमच्या बुद्धीला किंवा तुमच्या माहितीमध्ये अधिक यामध्ये भर पडेल. तर आपण आपल्या पहिल्या पाठाला सुरुवात करणार आहोत. आपला पहिला पाठ आहे राज्यशास्त्राचा महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी. यामागील इयत्तांच्या नागरिकशास्त्राच्या पाठ्यपुस्तकातून आपण स्थानिक शासन संस्था, भारताचे संविधान आणि आपल्या देशातील राज्यपद्धती किंवा शासनाची रचना यांचा अभ्यास केला. या इयत्तेत आपण आता भारताचे जगाशी असणारे संबंध पाहणार आहोत. भूगोलाच्या अभ्यासातून तुम्हाला जगाची भौगोलिक रचना समजली असेल. इतिहासाच्या अभ्यासातून ऐतिहासिक रचना समजली असेल. इतिहासाच्या अभ्यासातून ऐतिहासिक काळातील जागतिक घडामोडी समजल्या असतील. आणि आता या राज्यशास्त्राच्या अभ्यासातून आता आपण भारताचे जगाशी असणारे संबंध व महत्त्वाच्या जागतिक ज्या समस्या आहेत या आपण समजून घेणार आहोत. बघा
आपण सर्वजण वेगवेगळ्या कारणांसाठी, सोयी सुविधांसाठी समाजातील व्यक्ती, संस्था व संघटनांवर अवलंबून असतो. आपले सामाजिक जीवन परस्परावलंबी असते व त्यात परस्पर सहकार्य खूप महत्त्वाचे असते. हे आपण पाहिले आहे की आपण कोणत्या ना कोणत्या कामासाठी जे आहे हे इतर लोकांवरती जे आहे हे आपण अवलंबून असतो. म्हणजे भाजीपाला काय आपण आपल्या घरात नाही उगवत, त्यासाठी आपल्याला शेतकऱ्यांची मदत लागते किंवा आपण भाजी विक्रेत्याकडे जाऊन भाजीपाला घेऊन येतो. मग आपल्या इतरही कोणत्या ज्या गोष्टी आहेत की ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्यासाठी आपण इतरांवरती अवलंबून असतो. आता आपण स्वतः तर काही डॉक्टर नाही होत म्हणून आपण स्वतःच हे करत नाही, आपल्याला डॉक्टरांची गरज पडतेच. मग डॉक्टर जे आहेत मग यांची आपल्याला गरज पडते. काही संस्था आहेत, संघटना आहेत. म्हणजे आपण सामाजिक जीवन जगत असताना आपण नेहमी एकमेकांवरती जे आहे हे आपण अवलंबून असतो. आणि परस्पर सहकार्य म्हणजे जर आपण एकमेकांना सहकार्य केलं तर खूप महत्त्वाचं जे आहे की सहकार्य जेव्हा आपण एकमेकांना करतो तेव्हाच समाज जो आहे हा अतिशय चांगल्या पद्धतीने जीवन जगत असतो. आणि जसं व्यक्ती आणि समाजाबाबत ही सहकार्य किंवा परस्परावलंबन हे अवलंबून असतं तसंच ते राष्ट्रांबाबतही असतं. भारताप्रमाणे जगात अनेक स्वतंत्र देश आहेत. त्यांच्या सातत्याने काही देवाणघेवाण होत असते, व्यवहार होत असतात. ही स्वतंत्र राज्ये परस्परांशी करारही करत असतात. या सर्व स्वतंत्र व सार्वभौम देशांची मिळून एक व्यवस्था तयार होते. तिला आपण आंतरराष्ट्रीय व्यवस्था असे म्हणत असतो. की जसं परस्परावलंबन जे आहे किंवा एकमेकांवरती अवलंबून राहणं जे आहे, मग हे जसं व्यक्तींच्या बाबतीत होतं, काही समाजांच्या बाबतीत होतं, तसंच ते राष्ट्रांच्या बाबतीतही होत असतं. बघा आपल्या हाताची 5 बोटं, तुमच्या बोटांकडे पहा, ही सारखी आहेत का? नाही. म्हणजे आपल्याला एखादं जर काम करायचं असेल किंवा वस्तू उचलायची असेल किंवा तुम्हाला ते पेननीच जर लिहायचं असेल तर आपल्याला या सगळ्यांची मदत होते. एकटं कोणी काम करू शकतं का? नाही. मग जसं सगळे समूहाने म्हणजे जर आपल्याला वस्तू उचलायची असेल तर त्यासाठी आपल्याला अंगठा, इतर बोटं, तळहात या सगळ्यांचं जसं आपल्याला सहकार्य जे आहेत घेतल्याशिवाय आपल्याला वस्तू उचलता येत नाही. तसंच माणूस जेव्हा समाजामध्ये राहतो तेव्हा तो एकटा कोणतीही गोष्ट किंवा कोणतंही काम करू शकत नाही. त्याला समाजातल्या इतर घटकांची, इतर जणांची गरज पडतेच. तसंच राष्ट्रांच्या बाबतीतही आहे. राष्ट्र जे आहे अगदी ते कितीही मोठं असू द्या ते स्वतः स्वयंपूर्ण नसतं. त्याला काही ना इतरांवर कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी इतर राष्ट्रांवरती अवलंबून राहावंच लागतं. जसं आता आपला भारत देश, आपण तेल काय करतो? आपण दुसऱ्या देशातून मागवतो. इराण, इराक सारखे जे देश आहेत, अरब अमिराती सारखे जे देश, तिकडनं आपण तेल जे आहे हे आंतरराष्ट्रीय स्तरावरून जे आहे आपण मागवत असतो. मग इतर आपल्या देशात पिकवला जाणारा जो हापूस आंबा आहे हा आपण दुसऱ्या देशाने निर्यात करत असतो. आपल्याकडे ज्या काही अन्नधान्य आहे किंवा हळद आहे, मसाल्याचे जे पदार्थ आहेत हे आपण दुसऱ्या देशांना पाठवत असतो. आपल्याकडे असणारे खादी जे आहे, हे खादीचे कपडे किंवा खादीचा जो धागा आहे हा आपण दुसऱ्या देशांना पाठवत असतो. तर मनुष्यबळ जे आहे हे आपण दुसऱ्या देशांना पाठवतो. तसं अमेरिकेसारखं प्रगत तंत्रज्ञान असणारं जे राष्ट्र आहे, महासत्ता आहे, त्या ठिकाणी तंत्रज्ञान आहे परंतु ते वापरण्यासाठी लागणारं जे कौशल्यात्मक मनुष्यबळ आहे मग ते आपण भारतातून जे आहे भारतातून जे आहे हे अमेरिकेमध्ये आहे. आज अमेरिकेमध्ये सिलिकॉन व्हॅली हा जो भाग आहे या ठिकाणी अगदी बरेचसे हजारोने तरुण जे आहेत हे भारतातले त्या ठिकाणी काम करत आहेत. मग प्रत्येक राष्ट्र जे आहे हे काही स्वयंपूर्ण नसतं, त्याला इतर राष्ट्रांवरती अवलंबून राहावं लागतं. आणि प्रत्येकजण जो आहे आपण दुसऱ्या राष्ट्रांना मदत करतो, दुसरे राष्ट्र आपल्याला मदत करतात आणि हे जे देवाणघेवाण आहे ही चालूच असते. आणि या सगळ्यांना जे आहे तर आंतरराष्ट्रीय व्यवस्था असे आपण म्हणतो. बघा या ठिकाणी असणारी ही जी ओळ आहे ही अधोरेखित करा. सर्व स्वतंत्र व सार्वभौम देशांची मिळून एक व्यवस्था तयार होते, तिला आपण आंतरराष्ट्रीय व्यवस्था म्हणतो. केलीत अंडरलाईन ही ओळ? चला तर मग या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेची काही वैशिष्ट्ये आहेत ती आपण बघूयात. परस्परावलंबन. जगातले सर्व देश कोणत्या ना कोणत्या कारणांसाठी परस्परांवरती अवलंबून असतात. राष्ट्र कितीही मोठे, समृद्ध आणि विकसित असो, ते कधीच सर्व बाबतीत स्वयंपूर्णच असू शकत नाही.
मोठ्या राष्ट्रांनाही अन्य त्यांच्यासारख्याच मोठ्या आणि छोट्या राष्ट्रांवर अवलंबून राहावे लागते. म्हणून परस्परावलंबन हे आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे म्हणजेच आजच्या जागतिक व्यवस्थेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. की बघा, कोणताही देश जो आहे हा कधीच स्वयंपूर्ण नसतो. त्याला इतर गोष्टींसाठी जे आहे हे शेजारच्या राष्ट्रांवरती अवलंबून राहावं लागतं. मग अगदी ते काहीही असू द्यात. आजही आपल्याकडे बघा, आपण बऱ्याच गोष्टींसाठी जे आहेत हे शेजारच्या राष्ट्रांवरती अवलंबून आहोत. तंत्रज्ञानाच्या बाबतीत आजही आपण चीनमध्ये जे आहे किंवा चीनवरती जे आहे आपण तिकडचं तंत्रज्ञान घेतो, किंवा इतर देशांकडून जे आहे हे आपण तेल जे आहे हे आपण अरब अमिराती देश असतील, इराण, इराक असं जसं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्यांच्याकडनं आपण ते घेत असतो. त्याचबरोबर आपण जे तंत्रज्ञानातली जी प्रगती आहे किंवा अवकाश संशोधन आहे त्या संदर्भातली माहिती आपण इतर राष्ट्रांकडनं घेतो. आपल्याकडे झालेली संशोधनं आपण दुसऱ्या राष्ट्रांकडे देत असतो. मग हे जी देवाणघेवाण आहे ही देवाणघेवाण प्रत्येक राष्ट्रांमध्ये होत असते. जगातले सगळेच राष्ट्र जे आहेत हे एकमेकांसोबत या पद्धतीचं परस्पर अवलंबन किंवा मदतीचं कार्य जे आहे किंवा देवाणघेवाण जी आहे ही करत असतात. आणि मग या सगळ्यांमध्ये जे आहे की कोणतंच राष्ट्र स्वयंपूर्ण नाही, त्याला कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी शेजारच्या राष्ट्रावरती अवलंबून राहावंच लागतं. आणि म्हणून मग हे जे परस्पर अवलंबन आहे हे आजच्या आधुनिक व्यवस्थेचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. व्यक्ती आणि राष्ट्राच्या परस्पर अवलंबनात काय फरक असतो बरं? श्रीमंत आणि गरीब देश अशी काही विभागणी असते का? तर श्रीमंत आणि गरीब देश अशी विभागणी असते. त्याचबरोबर बघा, पहिलं जे आहे की व्यक्ती व राष्ट्राच्या परस्पर अवलंबनात काय फरक असतो? तर व्यक्ती आणि राष्ट्र जे आहे हे सोबत जे आहे किंवा परस्पर अवलंबत्व जे आहे हे असतंच. जसं व्यक्ती जी आहे ही स्वतः एकटी काहीच करू शकत नाही, तिला इतरांच्या मदतीची गरज पडते. तसंच राष्ट्रांनाही आहे. समजा एखादी व्यक्ती आहे, तिला जर काही वस्तू हवी आहे किंवा काही नवीन काम करायचं आहे तर तिला इतरांची मदत घ्यावी लागते. तसंच राष्ट्रांनासुद्धा जर काही नवीन प्रकल्प उभारायचा असेल, नवीन काही सुरुवात करायची असेल तर त्याला काही माहितीसाठी किंवा कोणत्या ना कोणत्या कारणासाठी शेजारच्या राष्ट्रांवरती अवलंबून राहावंच लागतं. श्रीमंत आणि गरीब देश, काही देश जे आहेत की जे तंत्रज्ञानाच्या बाबतीत प्रगत आहेत, आर्थिकदृष्ट्या संपन्न आहेत, मग ही श्रीमंत राष्ट्र गणली जातात. आणि काही देश जे आहेत की अजूनही गरीब जे आहेत तर ही विभागणी असते. देशाचा कारभार जसा संविधानाच्या आधारे चालतो तसेच जागतिक पातळीवर एखादे संविधान असते का? बघा, विचार करा की जे देशाच्या पातळीवर जे आहे जसं आपण संविधानाचा स्वीकार केला आहे तसंच जगाच्या पातळीवर पण असेल ना एखादं काही, का जग नुसतं चाललंय म्हणून असा कधी प्रश्न पडला असेल तर या प्रश्नाचं उत्तर आपण 4थ्या पाठात अभ्यासूया. आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत सर्वोच्च स्थान कोणाला असते? याही प्रश्नाचं उत्तर आपल्याला त्या ठिकाणी मिळेल. बघा, दुसरं वैशिष्ट्य आहे परराष्ट्र धोरणाच्या द्वारे आंतरराष्ट्रीय संबंध. की जे परराष्ट्र धोरण, पर म्हणजे काय तर दुसरं, राष्ट्र म्हणजे काय तर देश, दुसऱ्या राष्ट्रांची जी धोरणं आहेत, दुसऱ्या राष्ट्रांसोबत अवलंबली जाणारी जी धोरणं आहेत त्यांच्या समवेत आपण आंतरराष्ट्रीय संबंध कशा प्रकारे प्रस्थापित करत असतो. बघा, आपण शेजाऱ्यांशी सुद्धा आपले काही संबंध असतात. अगदी साध्या सोप्या पद्धतीत भाषेत सांगायचं झालं तर आपल्या शेजाऱ्यांची काहीतरी संबंध असतात. म्हणजे आपण सांगितलेलं असतं आपल्याला आईवडिलांनी की बघा रे, इथपर्यंतच जायचं बरं का, जास्त त्याच्याशी बोलायचं नाही, तेवढं आपल्या शाळेतून आलं की बस त्याच्या डब्यातलं वगैरे काही खायचं नाही किंवा त्याच्याशी जास्त बोलायचं नाही, जास्त म्हणजे काहीतरी आपल्याला क्रायटेरिया ठरवून दिलेला असतो, बरोबर की नाही. तरी त्याच्यासोबतही आपण काय करत असतो, आपली शेजारचे जे आपली मित्र मैत्रिणी असेल त्यांच्याशी आपले संबंध जे आहेत हे आपण वाढवतच असतो, बरोबर की नाही. तसंच हे परराष्ट्र धोरणाचे म्हणजे दुसरे आणि राष्ट्र म्हणजे देश, तसं आपल्या इतर शेजारच्या राष्ट्रांसोबत जे आहेत हे सुद्धा आपण अशाच पद्धतीचे काही संबंध जे आहेत हे आंतरराष्ट्रीय स्तरावरती काही धोरणांवरती आपण आपण त्यांच्यासोबत हे संबंध जे आहेत हे आपण वृद्धिंगत करत असतो. बघा, प्रत्येक राष्ट्र आपल्या अंतर्गत व्यवहारांसाठी त्याचप्रमाणे अन्य राष्ट्रांशी कसे व्यवहार करावेत याविषयी निश्चित धोरण ठरवते. की प्रत्येक राष्ट्र जे आहे की जसं आपल्या अंतर्गत व्यवहार जे आहेत की देशांतर्गत जे व्यवहार होत असतात, आता राज्यासोबत जे व्यवहार होतात त्यासाठी काही नियम असतात की राज्यांनी एवढा GST आकारावा किंवा राज्यांनी एवढा कर या ठिकाणी लागू करावा. केंद्र सरकार जे आहे
हे त्याप्रमाणे राज्यांना अटी आणि शर्ती घालतं, बरोबर की नाही. तसंच अन्य राष्ट्रांशी की भारत देशाने इतर राष्ट्रांशी कसं धोरण असावं, कशा पद्धतीचं असावं म्हणूनही काही नियम जे आहेत हे ठरवले जात असतात. अशाच धोरणाला परराष्ट्र धोरण असं म्हटलं जातं. ही ओळ अधोरेखित करा, अंडरलाईन करा. प्रत्येक राष्ट्र आपल्या अंतर्गत व्यवहारांसाठी त्याचप्रमाणे अन्य राष्ट्रांशी कसे व्यवहार करावेत याविषयी निश्चित धोरण ठरवते. अशा धोरणाला परराष्ट्र धोरण असे म्हटलं जातं. भारताच्या परराष्ट्र धोरणाचा अधिक अभ्यास आपण पुढचं जे प्रकरण आहे आपलं दुसरं त्यामध्ये करणार आहोत. तर या ठिकाणी एक तुम्हाला ॲक्टिव्हिटी दिलेली बघा, करून पहा. एका महिन्याची वृत्तपत्र संकलित करून त्यातील परराष्ट्र संबंधीच्या बातम्याचे संकलन करा. खालील मुद्द्यांच्या आधारे त्या बातम्यांचे वर्गीकरण करा आणि त्याचं प्रदर्शन भरवा असं म्हणून सांगितलेलं आहे. बघा, तुमच्याकडे जमेल तेवढे तुम्ही हे असतील तर ते एकत्र करा, नसतील तर पुढे जेव्हा येतील तेव्हा वर्तमानपत्र जेव्हा सुरू होतील तर त्यातले तुमचे जे काही कात्रणं आहेत ती जरी तुम्ही काढली तरी चालतील. आता या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत की पार्श्वभूमी. आता ही पार्श्वभूमी कशाची, तर जगासोबत भारताचे जे संबंध आहेत. आता जर जगासोबत भारताचे संबंध जे आहेत हे जर आपल्याला सांगायचे आहेत तर त्या ठिकाणी जगाची आपल्याला काही पार्श्वभूमी बघावी लागेल की जगात काय काय घडलेलं होतं. आपण आज ज्या जगात राहत आहोत ते अनेक घटना घडामोडींमधून आकारास आले आहे. म्हणूनच आपले आजचे जग समजून घेण्यासाठी आपल्याला थोडे इतिहासात जावे लागेल. म्हणजे आपलं जे जग आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला इतिहासाचा मागोवा घ्यावा लागेल. त्या मागच्या शतकात जी आहेत ही 2 महायुद्ध जी झालेली आहेत ही आपण नेहमी ऐकलेली आहेत की आपण नेहमी ऐकतो की दुसरं महायुद्ध झालंय, पहिलं महायुद्ध झालंय, आता तिसरं महायुद्ध होणार आहे वगैरे वगैरे. मग ही पहिली महायुद्ध 2 जी झालेली आहेत, मग ही महायुद्ध मागच्या शतकातील सर्वात महत्त्वाच्या घटना होत्या जगातल्या की यामुळे जे आहे या 2 महायुद्धांमुळे जे आहे तर हे जग जे आहे जगात नवीन विचार प्रवाह आले, नवीन विचार जे आहे हे या ठिकाणी आले आणि जग जे आहे हे संपूर्णतः जे आहे की बदलून जे गेलेलं आहे ते आपल्याला बघायचं आहे. मग आता या पहिल्या जे आहे हे पहिलं महायुद्ध जे आहे या संदर्भात आपण आता अभ्यास बघूया. तर पहिलं महायुद्ध हे 1914 ते 1918 या कालावधीत पहिलं महायुद्ध झालं. युरोप खंडातील काही महत्त्वाचे देश याच्यामध्ये सामील झालेले होते की 1914 ते 1918 असं सलग 4 वर्ष जे आहे हे पहिलं महायुद्ध जे आहे हे पहिलं महायुद्ध झालेलं आपल्याला दिसून येतं. तर हे पहिलं महायुद्ध 28 जून 2014 रोजी सुरू झालं आणि हे महायुद्ध सुरू होण्यामागे जे आहे तर ही पार्श्वभूमी अशी होती की या ठिकाणी एक प्रकारे जर्मनी जी आहे तर ही जर्मनी हे जे राष्ट्र होतं तर हे राष्ट्र जे आहे हे नावारूपाला येत होतं. त्या ठिकाणी तंत्रज्ञानाचा शोध लागत होता आणि साहजिकच यामुळे जर्मनीला अधिक वसाहती स्थापन करायचा होत्या. त्याचा जो राज्यकर्ता होता कैसर विल्यम हा जो होता हा विल्यमला जे आहे तर हे अधिक वसाहती ज्या आहेत त्या बळकवायच्या होत्या, स्थापन करायच्या होत्या, जर्मनीचं साम्राज्य वाढवायचं होतं. आणि त्याचबरोबर असं एक कारण घडलं की ऑस्ट्रियाचा जो राजपदाचा वारस होता की ऑस्ट्रेलिया चा जो साम्राज्य होतं या ठिकाणी असणारा जो त्याचा वारस होता आर्चड्यूक फ्रान्सिस फर्डिनांड हा जो होता तर हा सर्बियामध्ये एका गावाला भेट देण्यासाठी जेव्हा गेला तेव्हा त्याच ठिकाणी त्याची हत्या झाली. आणि ही हत्या जी आहे तर ही सर्बियातल्या जो भाग होता या ठिकाणी झाली. आणि या खुनाच्या कारस्थानासाठी जे आहे तर ऑस्ट्रियाच्या शासनाने जे आहे तर हे सर्बियाला जबाबदार धरलं. आणि याच कारणासाठी जे आहे ऑस्ट्रियाने हंगेरी जे आहे तर हे सर्बियावर ते आक्रमण जे आहे ह्या आक्रमणाला सुरुवात केली आणि यातून पहिल्या महायुद्धाची ठिणगी जी आहे ही पडली. आणि एकूणच या काळामध्ये जे आहे तर जागतिक व्यवस्थेत युरोपला त्या काळात फार महत्त्व होतं कारण युरोपचा जो भाग होता हा अतिशय मोठा असा होता, त्याच्यामुळे याला अधिक महत्त्व होतं. पहिल्या महायुद्धामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाली. मग पहिलं महायुद्ध जे आहे हे सलग 4 वर्ष चाललं
आणि अतिशय मोठ्या प्रमाणावरती जे आहे हे या ठिकाणी जीवित आणि वित्तहानी झाली. यातही पहिल्या महायुद्धामध्ये जे आहे तर त्या ठिकाणी जी माहिती मिळाली त्या माहितीच्या आधारे की भारतातले 75,000 जवान जे आहेत हे पहिल्या महायुद्धामध्ये जे भारतीय सैनिक होते तर हे जखमी झालेले होते. पहिल्या महायुद्धाचे जे परिणाम होते हे इतर युद्धांपेक्षा जे आहे तर हे अतिशय खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे हे मोठ्या प्रमाणातले परिणाम असे होते. कारण की इतर छोटे मोठे युद्ध होत होती त्याच्यात इतकी हानी होत नव्हती, पण या 4 वर्षाच्या काळामध्ये जे आहे तर एकूण 80 लाख सैनिक मारले गेले आणि त्यातही 70 लाख सैनिक जे आहेत तर हे कायमचे जायबंदी झालेले होते आणि 1.5 कोटी सैनिक या 4 वर्षाच्या युद्धामध्ये मारले गेलेले होते, जखमी झालेले होते. आणि या युद्धात सहभागी झालेले जे राष्ट्र होती मग ती कोणती होती तर मित्र राष्ट्र होती ब्रिटन, फ्रान्स, रशिया, इटली आणि अमेरिका. अमेरिका पूर्वी याच्यात नव्हती, पण जसं युद्ध वाढत गेलं तसं अमेरिका मग याच्यामध्ये त्याच्यामध्ये सहभागी होत गेली. अमेरिका फक्त फ्रान्सला मदत करत होती, परंतु युद्ध जसं जसं वाढत गेलं त्याचं स्वरूप जसं जसं मोठं होत गेलं तसं मग अमेरिकेने सुद्धा युद्धात जे आहे ही धाव घेतली. त्यानंतर मध्यगत जी राष्ट्र होती ही कोणती होती तर जर्मन, ऑस्ट्रिया हंगेरी, ऑटोमन साम्राज्य आणि बल्गेरिया. तर बल्गेरिया या काळामध्ये जे आहे किंवा या 4 वर्षाच्या याच्यात संपूर्णतः बेचिराख झालं. युद्धात सहभागी झालेले राष्ट्र जे होते यांना खूप आर्थिक नुकसान सहन करावं लागलं. म्हणजे अगदी जिंकलेली असू द्यात किंवा हरलेली राष्ट्र असू द्यात, अगदी दोनही जे आहेत या दोनही राष्ट्रांच्या अर्थव्यवस्था तर कोसळल्याच, परंतु आर्थिक नुकसान जितकं झालं तेवढीच मनुष्यहानी सुद्धा ही झाली. आणि युद्धात सहभागी नसलेल्या जे राष्ट्र होते यांना सुद्धा या युद्धाची झळ पोचली आणि अर्थव्यवस्था ही डबघाईला आली. अशा प्रकारचे युद्ध पुन्हा होऊ नये यासाठी काहीतरी उपाययोजना करायला हवी असे सर्वच राष्ट्रांना वाटू लागले की परत जे आहे व त्यातून राष्ट्रसंघ या आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना झाली. आता आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना का झाली असा जर प्रश्न आला तर का झाली तर जसं पहिलं महायुद्ध झालं हे जे संहारक महायुद्ध झालं असं महायुद्ध परत होऊ नये आणि ही जी भावना आहे किंवा असं सर्वच राष्ट्रांना वाटू लागलं आणि त्यासाठी काहीतरी उपाययोजना करावी म्हणून राष्ट्रसंघ या आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना झाली. मग ही आंतरराष्ट्रीय समस्या सोडवण्यासाठी चर्चा व वाटाघाटी करण्याचे हे एक महत्त्वाचे व्यासपीठ बनले. युद्ध टाळणे ही राष्ट्रसंघाची मुख्य जबाबदारी मानण्यात येऊ लागली की युद्ध टाळलं गेलं पाहिजे, की युद्ध होता कामा नये. जर दोन्ही राष्ट्रांमध्ये जर कोणत्या गोष्टींवरून समस्या उद्भवली तर ही समस्या चर्चांती सोडवली जावी आणि राष्ट्रसंघ जे आहे हा राष्ट्रसंघ त्यासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावेल. म्हणून युद्ध टाळणे ही सगळ्यात महत्त्वाची त्यावेळेसची जबाबदारी होती. कारण की प्रत्येक राष्ट्र जो आहे हा त्या काळामध्ये जे आहे तर हे मला मान पाहिजे किंवा माझं साम्राज्य वाढलं पाहिजे या एका हेतूने पुरस्कृत झालेला होता. आणि साहजिकच मग साम्राज्य जेव्हा वाढेल, वसाहती वाढवण्याचं जेव्हा हे केलं जाईल. आणि पहिल्या महायुद्धाच्या काळामध्ये काय झालं होतं तर रशियाने जे आहे तर ह्या विमानांचा वापर केला, पाणबुड्यांचा वापर केला. त्याचबरोबर जर्मनीने सुद्धा जे आहे तर अशाच तंत्रज्ञानयुक्त विमानांचा जे आहे हा वापर करायला सुरुवात केली होती. आणि परत हे असं महायुद्ध जर झालं तर या सगळ्याच गोष्टी ज्या आहेत किंवा परत एवढीच नुकसान जे आहे हे सहन करावं लागेल. म्हणून युद्ध टाळणं हीच महत्त्वाची जबाबदारी ही राष्ट्रसंघाची होती. पहिले महायुद्ध संपल्यानंतर युरोपमध्ये व युरोप बाहेरही अनेक महत्त्वाचे बदल झाले. मग हे काय होते तर युरोपमधील पूर्वीची सगळी साम्राज्य कोसळली व त्यातून नवीन युरोपमधील पूर्वीची साम्राज्य कोसळली व त्यातून अनेक नवीन राष्ट्र जी आहेत ही अस्तित्वात आली. युरोपमधील अनेक देशांच्या आफ्रिका आणि आशिया खंडात वसाहती होत्या. या वसाहतींच्या स्वातंत्र्यासाठी चळवळी सुरू झाल्या. युरोपीय राष्ट्रांच्या वर्चस्वाला या चळवळींनी मोठ्या प्रमाणावरती आव्हान दिलेलं होतं की युरोपच्या ज्या वसाहती होत्या या आपल्या आशिया खंडामध्ये होत्या, आफ्रिका खंडामध्ये होत्या. या आशिया आणि आफ्रिका खंडामध्ये असणाऱ्या ज्या वसाहती आहेत या युरोपच्या वसाहती ज्या आहे आणि ज्या ठिकाणी युरोपचं प्रवर्चस्व होतं, युरोप सारखा जे राष्ट्र आहे
हे या आशियासारख्या खंडात येऊनही वसाहती स्थापन करतं आणि कोणत्याही प्रकारच्या स्वातंत्र्य या वसाहतींना नव्हतं. सगळे निर्बंध हे युरोपचेच होते. त्यामुळे या ठिकाणी स्वातंत्र्यासाठी या चळवळी सुरू झालेल्या होत्या आणि पहिल्या महायुद्धानंतर मग मात्र या वर्चस्वाला कारण की युरोप जे आहे हे पूर्णतः बेचिराग झालं होतं किंवा आर्थिक स्तर त्याचा कोसळलेला होता आणि अमेरिका हे जे राष्ट्र होतं हे या ठिकाणी उदयाला येत होतं. कारण की युरोपचे जे इतर देश जे होते जसं फ्रान्स असेल, रशिया असेल, यांच्या अर्थव्यवस्था पूर्णतः मोडकळीस आलेल्या होत्या. परंतु अमेरिका मात्र या ठिकाणी जे आहे हे अमेरिका जे आहे ही या ठिकाणी एक प्रगत देश म्हणून जे आहे, राष्ट्र म्हणून जे आहे हे उदयाला येत होतं. पहिल्या महायुद्धानंतर शांतता प्रस्थापित करण्यासाठी राष्ट्रसंघ निर्माण झाला. परंतु राष्ट्रसंघाला युद्ध थोपवण्यात फारसं यश आलं नाही आणि जर्मनी, इटली, स्पेन इत्यादी देशांमध्ये तर हुकुमशाही राजवटी अस्तित्वात आल्या आणि या सर्व घडामोडींची परिणती अशी झाली की दुसरे महायुद्ध जे आहे ह्या दुसरे महायुद्ध त्यामुळे सुरू झालं. की जर्मनी असेल, इटली असेल, आपण जर्मनीचं तर बघतो की हिटलर हा जो तिथला हुकुमशाह होता, मग त्याचबरोबर इतरही देश होते, स्पेन असेल, इटली असेल, तर यामुळे दुसरे महायुद्ध जे आहे ह्या दुसरे महायुद्ध जे आहे तर हे झालंच. विचार करा आणि लिहा. जर्मनीच्या हिटलरच्या हुकुमशाहीचा उदय झाला. जर्मनीतील लोकशाही परंपरा बळकट असत्या तर काय झाले असते? हुकुमशाही राजवटी अस्तित्वात येऊ नये म्हणून आपण काय काळजी घ्यायला पाहिजे? जर हुकुमशाही राजवटी जर अस्तित्वात असेल तर त्या ठिकाणी त्याच्यापेक्षा जर लोकशाही जर परंपरा जर बळकट असती तर साहजिकच दुसरं महायुद्ध जे आहे हे घडलंच नसतं. लोकांनी जे आहे तर हुकुमशहाचं न ऐकता लोकशाही ही अधिक बळकट झाली असती तर लोकशाहीमध्ये आपण म्हणतो की लोकांच्या मतांना प्राधान्य असतं, लोक काय सांगतात किंवा लोकांचा कल कोणत्या दिशेला आहे यावरून ते कळतं आणि म्हणून जर लोकशाही अधिक बळकट झाली असती तर यासारख्या हुकुमशाही जे राजवटी आहेत या अस्तित्वात आल्या नसत्या. तुम्हाला काय वाटतं? युद्धास प्रतिबंध करण्यासाठी राष्ट्रसंघ निर्माण केला गेला, परंतु युद्ध थोपवण्यात राष्ट्रसंघ अपयशी ठरलं. राष्ट्रसंघाने युद्ध टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना करायला हव्या होत्या की जेणेकरून तेव्हा राष्ट्रसंघ जे पहिल्या महायुद्धानंतर स्थापन झालं होतं ते त्यांनी काय काय करायला पाहिजे होतं जेणेकरून दुसरं महायुद्ध झालं नसतं? दुसरे महायुद्ध बघा, 1939 ते 1945 या कालावधीत दुसरे महायुद्ध सुरू झालं. ह्या दुसरे महायुद्ध जे आहे 1 सप्टेंबर 1939 ते 6 ऑगस्ट 1945 या कालावधीमध्ये हे दुसरं महायुद्ध झालं आणि पहिल्या महायुद्धापेक्षा अधिक भयानक असं हे दुसरं महायुद्ध ठरलेलं होतं. पहिल्या महायुद्धाच्या तुलनेत हे अधिकच व्यापक होतं. त्याचबरोबर या युद्धात अधिक प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आलेला होता. युद्धात सहभागी असलेल्या राष्ट्रांवर पुन्हा एकदा आर्थिक संकट कोसळले. की पहिलं महायुद्ध जे होतं तर ह्या पहिल्या महायुद्धामध्ये सुद्धा जी हानी झाली होती त्याच्यापेक्षा अधिक हानी जी आहे ही या दुसऱ्या महायुद्धामध्ये झालेली आपल्याला दिसून येते. आता पहिलं महायुद्ध जे आहे हे सुरू होण्याची जी पार्श्वभूमी होती त्याच्यात जर्मनीचा जो हिटलर होता, ॲडॉल्फ हिटलर यांनी जे आहे तर 1 सप्टेंबर 1939 रोजी पोलंडवरती जे आहे तर पोलंडवरती 1 सप्टेंबर 1939 रोजी जर्मनीचा जो ॲडॉल्फ हिटलर होता आणि त्यांनी जे आहे तर पोलंडवरती जे आहे हे आक्रमण केलं आणि त्यानुसार म्हणजे पहिल्या झालेल्या महायुद्धानंतर जे आहे तर त्यांनी सोव्हिएत युनियनशी जो मैत्री करार केला होता त्यानुसार 17 सप्टेंबरला सोव्हिएत संघानं सुद्धा पोलंडवरती आक्रमण केलं आणि यानंतर जे आहे या युद्धाला जे आहे ही खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. पण त्याच्याही अगोदर जे आहे तर जापाननं जे आहे तर जापाननं 7 जुलै 1937 रोजी जे आहे तर चीनवरती आक्रमण केलं होतं आणि जापानचा रोख हा असा होता की
चीनमधून जे आहे चीनवरती आक्रमण करायचं आणि आग्नेय आणि पूर्व आशिया जी आहे यामध्ये करत करत जे आहे तर सगळा देश किंवा जो आशियाचा जो भाग आहे हा आशियाचा भाग स्वतःच्या ताब्यात घ्यायचा. आणि त्यानंतर 7 डिसेंबर 1941ला त्यांनी जे आहे जापान या देशाने जे आहे तर एकाच दिवशी बऱ्याच राष्ट्रांवरती जे आहे त्यांनी हल्ले केले आणि त्यातलंच अमेरिकेतलं जे पर्ल हार्बर हे त्यांचं जे नौदल होतं या नौदलावरतीही जपानने हल्ला केला. आणि त्यानंतर मग मात्र अमेरिका जी आत्तापर्यंत युद्धात सहभागी झालेली नव्हती मग त्यांनी प्रत्युत्तर म्हणून जपानच्या विरुद्ध जे आहे तर या युद्धात पुन्हा एकदा सहभाग घेतला. मग दुसऱ्या महायुद्धामध्ये जे आहे तर ही सहभागी राष्ट्र कोणती होती, मित्र राष्ट्र कोणती होती तर ब्रिटन, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड, भारत, सोव्हिएत युनियन, चीन आणि अमेरिका ही सगळी मित्र राष्ट्र होती. तर म्हणजे शत्रू राष्ट्र कोणती होती तर जर्मनी, जापान आणि इटली. आणि ही तीनही राष्ट्र हुकुमशाही राष्ट्र होती की ज्यांना जास्तीत जास्त सत्ता जी आहे किंवा स्वतःचं साम्राज्य जे आहे हे वाढवायचं होतं. आणि मग हे साम्राज्य वाढवण्याचे जो हव्यास होता या हव्यासापोटीच मग त्यांनी दुसरं महायुद्ध जे आहे हे सुरुवात झालेली होती. आणि साहजिकच जर्मनीचा जो अडॉल्फ हिटलर जो होता यालाही की आपण जास्तीत जास्त साम्राज्य जे आहे हे जर्मनीच्या आधिपत्याखाली येईल आणि म्हणून जे आहे तर प्रत्येक राष्ट्रासोबत मैत्री करत लढत जे आहे तर या भरपूर मोठ्या याच्यामध्ये जे आहे त्यांनी मार्गक्रम म्हणजे सत्ता जी आहे स्थापन केलेली होती किंवा बरेच साम्राज्य जे आहे हे आधिपत्याखाली घेतलेले होते. पण याच युद्धादरम्यान जे आहे 1945ला जेव्हा जसजसं युद्ध जे आहे अमेरिका जी आहे ही अतिशय प्रगत राष्ट्रांच्या याच्यात पुढे येत होती आणि एक तंत्रज्ञानयुक्त आणि त्या काळात त्यांनी अणुबॉम्बची सुद्धा निर्मिती केलेली होती. आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे विमानं जी आहेत आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त विमानं असे यातून जे हवाई हल्ले केले जात होते त्याच्यामुळे जर्मनी जे आहे हे कुठेतरी मागं पडत होतं. आणि याच काळामध्ये जे आहे तर दुसऱ्या महायुद्धाच्या काळातच अडॉल्फ हिटलर हा जो हुकुमशहा होता या हुकुमशहानी स्वतःच्या बंकरमध्ये जाऊन आत्महत्या केलेली होती. तर दुसऱ्या महायुद्धामध्ये अमेरिकेचा सहभाग अतिशय महत्त्वपूर्ण होता कारण अमेरिकेने या दुसऱ्या महायुद्धामध्ये जे आहे तर त्या काळामध्ये अणुबॉम्बची निर्मिती केलेली होती आणि तंत्रज्ञानयुक्त असा हा पहिला देश होता. आणि त्यामुळे या तंत्रज्ञानामुळे त्यांनी युद्ध संपवण्यासाठी जापानमधील हिरोशिमा व नागासाकी या 2 शहरांवरती अनुक्रमे 6 ऑगस्ट व 9 ऑगस्ट रोजी 1945 रोजी अणुबॉम्ब टाकले. कारण की जापान हा जो देश होता हा अमेरिकेवरती सातत्याने हल्ले करत होता. दुसरं महायुद्ध जे आहे हे थांबण्याची चिन्हच दिसत नव्हती आणि म्हणून अमेरिकेने जे आहे तर या दोनही शहरांवरती जे आहे हे अणुहल्ले केले, अणुबॉम्ब टाकले. आणि साहजिकच या अणुबॉम्ब हल्ल्यानंतर जे आहे मग 9 ऑगस्ट नंतर जे आहे तर जापानने जे आहे ही युद्धामध्ये जे आहे ही शरणागती पत्करली. युरोपमध्ये जर्मनीच्या पराभवानंतर व आशियामध्ये जपानच्या पराभवानंतर दुसरं महायुद्ध संपलं. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात जागतिक पातळीवर ज्या अनेक घडामोडी झाल्या त्यातली महत्त्वाची एक घटना होती ती म्हणजे शीतयुद्ध. त्याला कोल्ड वॉर असं म्हटलं जातं. आणि हा कोल्ड वॉर जो आहे हा प्रदीर्घ काळ म्हणजे दुसरं महायुद्ध संपलं म्हणजे 1945 ते अगदी 1991 जेव्हा आपण जागतिकीकरण स्वीकारलं त्या काळापर्यंत हे शीतयुद्ध जे आहे हे जगामध्ये सुरू होतं. आणि हे शीतयुद्धाने म्हणजे हा जो प्रचंड काळ होता म्हणजे प्रदीर्घ 1945 ते 1991 हा अतिशय मोठा असा जो काळ आहे हा जागतिक राजकारणातला जो आहे तर या शीतयुद्धाने व्यापलेला होता. आता या प्रकरणामध्ये आत्तापर्यंत आपण काय अभ्यासलं तर परराष्ट्र जे आहे किंवा इतर राष्ट्रांसोबत आपण जेव्हा संबंध स्थापन करतो त्या संदर्भातलं परस्पर अवलंबन, त्यानंतर जग जे आहे किंवा जगाचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा ज्या घटना घडल्या तर या कोणत्या होत्या तर पहिलं महायुद्ध, त्याचे परिणाम आणि दुसरं महायुद्ध आणि या दुसऱ्या महायुद्धानंतरचा असणारा जग जे आहे
तर आपण जे आहे तर आता आजच्या या भागामध्ये जे आहे तर पहिले महायुद्ध, त्याची पार्श्वभूमी आणि दुसरं महायुद्ध जे आहे हे आपण अभ्यासलं. आता याच्यावरतीच जे आहे तुम्हाला 1-1 मार्कांचे छोटे छोटे प्रश्न तयार करायचे आहेत आणि त्यानंतर आपण अभ्यासणार आहोत दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपल्या शीतयुद्ध आणि त्या शीतयुद्धाचे जगावर झालेले परिणाम. तर आज जे आहे हे आज आपण इथं थांबूया आणि यातला जर तुम्हाला कोणता भाग कळला नसेल तर ते अंडरलाईन करून पाठवा, ग्रुपवरती त्याचे फोटो पाठवा किंवा तसं लिहून पाठवा. मी तो नक्कीच तुम्हाला समजून देण्याचा प्रयत्न करेल. ओके, धन्यवाद.